नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी तांदळाचे पापड बनवणार आहे. तर मी अर्धा किलो तांदळाच्या पिठापासून पापड बनवणार आहे. तर भरपूर ताईंचे मला फोन येतात किंवा मेसेज येतात की ताई तुम्ही जे पापड बनवतात तर ते खूप छान बनवतात, पण तुमच्यासारखी पद्धत आम्हाला जमत नाही. तर तुम्ही साधी आणि सोपी पद्धतमध्ये एखादी व्हिडिओ बनवा. तर आज मी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे खिशी पण करायची नाही किंवा आपल्याला घाटा पण करायचा नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज तांदळाचे पापड कसे बनवायचे मी ते सांगणार आहे किंवा तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. मग चला करूया सुरुवात. आणि मी आज इडली भांड्यामध्ये दाखवणार आहे की आपण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे पापड कसे बनवायचे. तर बघा इकडे मी तांदळाचं पीठ चक्कीवरून दळून आणलेलं आहे. आणि हे तांदूळ मी 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले होते. आणि तिसऱ्या दिवशी मी तांदूळ धुवून स्वच्छ उन्हामध्ये कवळ्या उन्हात सुकवून घेतले आणि ते असे चक्कीवरून मी बारीक करून आणलेले आहेत. आणि ते 500 ग्रॅम पीठ आहे, म्हणजे अर्धा किलो पीठ आहे. आणि वाटीने जर म्हटलं तर मी हे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर अशी मी एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून सगळ्यांना जमतील. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इकडे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी वाटीचं माप घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट वजनाने जरी केलं तरी चालेल किंवा वाटीने घेतलं तरी चालेल. तर 2 वाटीला थोडंसं पीठ नॉर्मल कमी आलेलं आहे, पण आपण 2 वाटीचा अंदाज पकडू आपण. तर बघा इथं मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण इकडे गॅसवरती आता आपल्याला हे पाणी गरम ठेवायचं आहे. तर इकडे मी आता 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इकडे पण पाणी घ्यायचं आहे. तर वाटीने आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे, पण आपल्याला थोडं पाणी जास्त घ्यावं लागणार आहे, कारण तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं. तर मी इकडे आता 2.5 वाटी पाणी ठेवलेलं आहे, किंवा 3 वाटी जरी ठेवलं तरी चालेल. तर आता अर्धा किलो पीठ घेतलेलं, तर अर्धा किलो पिठासाठी मी पापड खार घेतलेला आहे अर्धा चम्मच. आमच्या भागात या पापड खारला फुलखार म्हणतात, जो सफेद असतो तो फुलखार म्हणतात आमच्या खानदेशमध्ये. आणि आता इथं अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच तीळ घ्यायचे. आपण हे पापड तीळ टाकून करणार आहोत. तर आता आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे, तर आता आपण या पाण्यात मिक्स करून घेऊ आता. तर पाणी इकडे छान असं कोमट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला मीठ आणि पापड खार तीळ आपल्याला हे पाण्यात टाकायचं आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर इकडे पाणी छान असं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान उकळी आली. आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद. आणि आपण जे पीठ घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आता आपण हे पाणी मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्याला खिशी तयार करायची नाही किंवा घाटा पण नाही करायचा आहे. आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढं आता या तांदळाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चम्मचच्या सहाय्याने असं छान पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मोडून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, सगळ्यांना जमेल अशी. तर याच्यामध्ये थोडं थोडं असं वरून परत पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असे पापड येतात. फक्त आपण मी ज्या तुम्हाला टिप्स सांगते तर मी त्याच टिप्सने करायचे, त्याच पद्धतीने करायचे. पद्धत जर चुकली तर पापडसुद्धा चुकतील, म्हणून सांगते मी तुम्हाला. जसं मी ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पापड करून बघा. एकटी महिला सहज आपल्या घरीसाठी पापड करू शकते आणि खूप छान असे कुरकुरीत पापड तयार होतात, छान मस्त. तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पाणी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आता थोडंसं पाणी उरलं तर ते सुद्धा मी सगळं टाकून दिलेलं बघू शकता तुम्ही. तर आता पूर्ण पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता परत मी चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेते असं. तर आता आपण हे मिश्रण असं मिक्स झाल्यानंतर कमीत कमी याला 5 किंवा 10 मिनटं आपण एका प्लेटमध्ये झाकून ठेवू याला भांड्यामध्ये, कारण हे पीठ वाफेतच शिजलं जातं थोडंसं. आता याच्यावर मी एक ताट ठेवते आणि 10 मिनटासाठी झाकून ठेवते. आता आपण 10 मिनटानंतरच बघू. तर बघा 10 मिनटं झालेली आहेत आता. आणि आता आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ हे पीठ.
आणि थोडं अजून नॉर्मल गरम आहे तर आपण गरम पिठात एकदमच हात घालायचा नाही, चमचा सहाय्याने त्याला पूर्ण प्रेस करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघा मी चमचा सहाय्याने पूर्ण प्रेस करून घेतलेले आहे. त्याच्यातली जी वाफ आहे ती वाफ पूर्ण निघून गेलेली आहे. आता आपण हाताने सुद्धा प्रेस करू शकतो. तर बघा आता छान असं चम्मचच्या सहाय्याने मिक्स केलेलं आहे मी आता. आणि आता परत हाताने छान असा गोळा तयार करून घेते, कारण आता कोमट झालेलं आहे पीठ, त्याच्यामुळे आता हातानेच करायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे छान असा गोळा मिक्स करून घेतल्याने किती मऊ झालेलं बघू शकता तुम्ही. पटकन गोळा तयार होतो आहे. अशाच पद्धतीने छान असा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे पीठ सगळं. आता आपण हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, कारण आपण हे इडली भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत. भरपूर महिला म्हणतात की ताई आमचं पीठ कच्चं राहिलं किंवा आमचं पीठ शिजलंच नाही, त्याला चिरा पडल्या किंवा फाटला तो, अशा भरपूर महिलांचा मला फोन येतो. तर तुम्हाला ही टिप लक्षात ठेवावं लागणार आहे. कमीत कमी आपल्याला हे वाफेत 20 मिनटं मी शिजवून घेणार आहे. गॅस मिडियम ठेवायचा. आता सगळे गोळे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत बघा. अशाच पद्धतीने पूर्ण गोळे करून घेते. तर सगळे गोळे करून घेतलेले. त्यांनी गोळा मी छोटा केलेला, जास्त मोठा नाही करायचा, कारण आपल्याला इडली भांड्यात ठेवायचे तर ते प्लेटमध्ये बसायला पाहिजे म्हणून छोटे छोटेच गोळे करायचे. तर इथे मी आता 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे भांड्यामध्ये, इडली भांड्यामध्ये. आणि आता आपण जे हे इडली पात्र घेतलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, आणि पूर्ण तेल असं लावून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे गोळे तयार केले आहेत पिठाचे ते गोळे ठेवायचे आहेत अशा पद्धतीने. आता मी या इडली भांड्यात ठेवते, आणि पाणी बी नॉर्मल असं गरम झालेलं आहे. आता परत वरती एक प्लेट ठेवते, आणि याच्यावरती परत आता उरलेले जे गोळे ते ठेवते. तर अशा प्रकारे सगळे गोळे ठेवलेले आहेत मी आता. याच्यावरून झाकण ठेवायचं आहे, आणि आपल्याला 20 मिनटं हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता 20 मिनटं झालेले आहेत. आता बघू आपण. तर बघा भरपूर वाफ निघते, आणि पीठ आपलं तयार झालेलं आहे मस्त. बघू शकतो मी गोळाचा जो रंग आहे तो बदललेला आहे, कलर चेंज झालेला आहे. आता इकडे मी एक रुमाल घेतलेला आहे. आपल्याकडे घरात प्रत्येकाच्या घरी असा छोटा हात रुमाल राहतो, तो कॉटनचा असतो. तो कॉटनचा रुमाल मी ओला करून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये एक गोळा काढून घेते, आणि परत त्या इडली भांड्यावर झाकण ठेवते. म्हणजे आपण जर एकटी महिला जर राहिली तर एकच गोळा काढायचा आहे, आणि आपल्या हाताखाली 2-3 महिला राहिल्यात तर आपण एकदम पूर्ण गोळा एकत्र करून त्याचे छोटे छोटे गोळे आपण करू शकतो. पण एकटी महिलाला शक्य नाही होते, म्हणून एकच गोळा काढायचा आहे. आणि आता ह्या रुमालामध्ये मी असं प्रेस करून घेते छान, म्हणजे असं पीठ चोळून घेते. पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा रुमाल ओला असल्यामुळे त्या हाताला चटके पण लागत नाही. आता गोळा छान असा मिक्स करून घेतलेला आहे मी, छान असा मऊ करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. आता याचे छोटे छोटे नॉर्मल आपल्याला जसं पापड करायचे तशी लाटी करून घ्यायची. तर मी पापड छोटेच बनवणार आहे, जास्त मोठे नाही, त्याच्यामुळे लाट्या मी छोट्या छोट्याच करणार आहे. तर अशा पद्धतीने छान असा हातावर चोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही. खूपच छान अशी लाटी तयार झालेली, त्याला बिलकुल चिरा वगैरे पडलेल्या नाहीत. चिरा जर पडल्या तर समजून घ्यायचं आपलं पीठ कच्चं आहे. पण बघा माझ्या हातावर लाटी ठेवलेली आहे मी, बिलकुल चिरा पडलेल्या नाहीत किंवा तडे पडलेले नाहीत. खूप छान असं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे. तर आता सगळ्या लाट्या मी अशा करून घेतलेल्या आहेत, आणि आता हे झाकून द्यायचे आहेत. आणि जेवढं ते गरम पीठ राहिलं तेवढं ते पटकन आपल्याला ते लाटून घ्यायचे किंवा मशीनमध्ये प्रेस करून घ्यायचे. तर माझ्याकडे पुरी मशीन आहे छोटं, याच्यात मी नेहमी पापड बनवते. तर आता आपण याच्यामध्ये पापड छान असा प्रेस करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता त्याला असं दाबून घ्यायचं आहे, तर पटकन पापड तयार होतो. बघू शकतो मी छान
तयार झालेला अजून परत त्याला पलटी करून परत प्रेस करून घ्यायचे. तुम्हाला जेवढा मोठा पापड लागला तेवढी मोठी लाटी करायची. मी छोटे छोटेच पापड बनवणार आहे तांदळाचे तळण्यासाठी, म्हणून मी पापड छोटेच बनवणार आहे. तर अजून एक तुम्हाला मी लाटी दाबून दाखवते. खूप छान असं पीठ मऊ झालेलं आहे म्हणून पटकन पापड तयार होतोय. आता मी सगळे पापड अशाच पद्धतीने मशीनमध्ये प्रेस करून घेते. खूप छान असे पापड झालेत, बघू शकता तुम्ही, एकच नंबर. तर आता बघा सगळे पापड मी असे मशीनमध्ये दाबून घेतलेले आहेत. पापड छान तयार झालेले आहेत. आता आपण उन्हात सुकवायला टाकून देऊ. तुम्ही सावलीत जरी टाकले तरी चालतील, पण जास्त करून उन्हातच टाका, कारण उन्हात जो पापड सुकवलेला असतो तर तो छान असा फुलतो आणि सावलीतला जो पापड असतो तो फुलत नाही. तर अशा पद्धतीने आता मी बघा इकडे रॅक बनवलेले आहेत माझे पापडांचे, तर याच्यावर मी आता उन्हात टाकून देते. तर आपण बघा मी एकाच हाताने टाकते तरी बिलकुल असं पापड तुटत नाही किंवा फाटत नाही, छान असा निघतोय. खूपच छान असे पापड आपले मस्त झालेले आहेत. साधी आणि सोपी पद्धत. तर बघू शकतो तुम्ही खूप छान असे पापड तयार झालेले आहेत आपल्याला, मस्त आणि छान असे निघत आहेत. बघू शकता तुम्ही, अलगद निघत आहेत मस्त. पीठ जर शिजलं तर पापड बिघडत नाही किंवा मोडत नाही किंवा चिरासुद्धा पडत नाही. तुम्ही जर पीठ छान असं शिजवलं तर पापड बघा एकच नंबर पापड आहेत आपल्याला. तर मी आता अशाच प्रकारे सगळे पापड उन्हात सुकवून घेते व्यवस्थित. बघा मी अशा प्रकारे पापड सगळे टाकून दिलेले आहेत. आता आपण 2 दिवसानंतर बघू आपण कसे झाले आपले पापड, आणि साधी आणि सोपी पद्धतमध्ये, आणि बघा तीळ वगैरे टाकून खूपच छान असे पापड तयार झालेले आहेत. आता आपण 2 दिवसानंतरच बघू. तर बघा 2 दिवसात पापड छान असे कोरडे झालेले आहेत, मस्त सुकलेले आहेत आणि छान तयार झालेले आहेत. आता आपण तुम्हाला मी आता तळून दाखवते. तर इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं अगोदरच, आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आता एक एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता तुम्ही खूपच छान असा पापड तयार झालेला आहे आणि छान असा मोठा पापड झालेला आहे. अजून परत मी तुम्हाला अजून दुसरा तळून दाखवते, आणि बघा किती पांढरा शुभ्र आलेला आहे मस्त. तळून दाखवते अजून परत. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम केल्यामुळे पापड छान असा फुलतो. तर एकच नंबर आपले पापड तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, छान असा कढईवर फुललेला आहे. तुम्ही सुद्धा अशी पद्धत करून बघा, बिलकुल पापड फाटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत, मी गॅरंटी घेते. तर बघा अशाच पद्धतीने मी आता सगळे पापड तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता तुम्ही खूपच छान असे पापड मस्त तळलेत मी, आणि बघा किती छान असा मोठा पापड झालेला आहे, बघू शकता तुम्ही, खूपच छान झालेला आहे. आणि साईज पण बघा, बघू शकता तुम्ही, डबल पापड छान असा फुललेला आहे मस्त, आणि असे कुरकुरीत झालेले आहेत बघा, छान असे खूप सुंदर पापड तयार झालेले आपले मस्त. शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.